काश्मीर भारताच्या भाळावरची भळभळती जखम. 1947 पासून ही जखम भारताला छळते. इथल्या मुसलमानांचा पाकिस्तानकडे असलेला ओढा हा धार्मिक समानतेमुळेच नाहीये, तर पाकिस्तानने स्वतःच्या पोटाला चिमटा काढून इथला दहशतवाद पोसलाय. ते कंगाल झाले. अगदी आपल्या घराचे वासे त्यांनी काढून पेटवायला दिले, पण काश्मीरमध्ये आग पेटती ठेवली. काश्मीर खोऱ्यातल्या दहशतवादामुळे इथला महत्त्वाचा पर्यटन उद्योग थंडावला. तरी पाक पुरस्कृत मलिदा मिळत होता यांना. नकली भारतीय चलन या राज्यातूनच खाली भारतात झिरपत होतं. म्हणून सगळं वरवर तरी ठीकठाक वाटत होतं. पण मोदी नावाच्या एका माणसामुळे काश्मीरमधल्या आयतखाऊंना चाप बसलाय. त्यांना पाकिस्तान मार्गे येणारा नकली नोटांचा पुरवठा बंद झाला नोटबंदीनंतर. इतर सहाय्यसुद्धा कमी कमी करता आता ते न के बराबर झाले. परिणामतः खोऱ्यातल्या सामान्य काश्मीरींना आता भारताच्या विकास पर्वात सामील व्हावंसं वाटू लागले, कारण आता खायचे वांदे झाले जसे पाकिस्तानवाल्यांचे झाले. पण आजही काश्मीर 100% भारतीय मानसिकतेकडे झुकलेलं नाहीये. इथले लोक भारतीय पर्यटकांना पैसे कमावून देणारं साधन समजतात, म्हणून वरवरचा आदर नम्रता दाखवतात. पण त्यांचं खरं स्वरूप बघायचं असेल तर तुम्हाला मी एक क्लिप दाखवणार आहे या व्हिडिओत. ती बघा. काश्मीरी तरुण शिकला, सवरला आणि जागतिक राजकारण समजू लागला तसा तो मोदींच्या सामर्थ्याचं आकलन करून घेऊ लागलाय. आता त्यामुळे काहींना मोदी आवडूही लागलेत, आवडत असतीलही, पण 90% जमात अशी आहे की त्यांना पाकिस्तानला नमवणारा नरेंद्र मोदी नावाचा हिंदुत्ववादी नेता नकोय. काश्मीरातलं 370 कलम हटवलं गेलं ते स्थानिकांच्या भल्यासाठी, पण त्याचा विपरीत अर्थ जनतेला समजावण्यात इथले लोक आघाडीवर असतात. शाने सुरते ज्यांना म्हणतो आपण. अगदी तिथल्या सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सचे खासदारच यासाठी या सगळ्या गोष्टींमध्ये आघाडीवर आहेत. काय त्याचं नाव, आगा सय्यद रहुल्ला मेहंदी. ऐका त्याचं म्हणणं. ये जो चल रहा है इस वक्त, जिसे टूरिज्म कहते हैं, ये टूरिज्म नहीं है मेरी नज़र में. शायद मैं गलत बात कह रहा हूँ, मुझे सही कीजिएगा. मेरी नज़र में ये कल्चरल इन्वेजन हो रहा है बाय पर्पस एंड बाय डिज़ाइन. पर्टिकुलर सेट ऑफ पीपल वहाँ पे लाए जाते हैं, ऑन पर्पस लाए जाते हैं, बाय डिज़ाइन लाए जाते हैं, पर्टिकुलर एक्टिविटीज़ के लिए लाए जाते हैं, वो पर्टिकुलर एक्टिविटीज़ कराई जाती है वहाँ पे. एक कल्चरल इन्वेजन वहाँ पे इस वक्त चल रहा है जम्मू कश्मीर में, माहौल को ख़राब करने के लिए. एक पर्पस बाय डिज़ाइन एक प्रोसेस चल रहा है वहाँ पे. ऐकलत. आता कालपासून देशभरातल्या कानाकोपऱ्यातून काश्मीरला जाणाऱ्या सगळ्या टूर्स रद्द व्हायला लागल्यात. सामान्य भारतीय लोक काश्मीरच्या नावानेच भयभीत व्हायला लागलेत. काहींना तो स्वर्ग बघायला जाता जाता स्वर्ग दिसू लागला. आपल्या रुपालीताई ठोंबरे तिथे अक्षरशः स्वर्ग बघायला गेल्या होत्या आणि स्वर्ग बघूनच आल्या. काल दिवसभरात 20,000हून जास्त विमान तिकीटं रद्द केली गेली. यंदाच्या मोसमातलं हे सगळ्यात मोठं नुकसान काश्मीरी हॉटेल मालक, शिकारा बोटी चालवणारे ते मुल्ले आणि टूर पॅकेज देणारे जे लोक आहेत तिथले काश्मीरी, यांच्यासाठी फार मोठं नुकसान आहे. तर स्थानिक परिवहन व्यवस्था बघणारे म्हणजे अगदी रिक्षावाले देखील ते सुद्धा हवालदिल झालेत, कारण गिराईकच नसणार आहे आता. त्यामुळे त्यांच्याकडून या नुकसानीपोटी जे मृत पावलेले पर्यटक आहेत त्यांच्यासाठी काही सहानुभूतीचे शब्द निघत आहेत आणि हल्लेखोरांच्या निषेधाचे शब्द निघत आहेत. ते आपल्या कानावर पडत आहेत, पण पोटात एक आणि ओठात एक अशी ही जमात आहे. आणि याचा प्रत्यय लगेच आला बरं का. आता मी जे म्हणतोय ते खोडून काढण्याचा प्रयत्न कोणी करू नका, कारण हा सूर्य हा जयद्रथ अशी गोष्ट आहे इथे, आणि ती मी तुम्हाला दाखवतोय. ABP माझाची रिपोर्टर चित्रा त्रिपाठी, नावापासूनच सुरुवात होते त्रिपाठी म्हणजे हिंदू ब्राह्मण. ही चित्रा त्रिपाठी काल अमित शहा येणार म्हणून श्रीनगरमध्ये तळ ठोकून रिपोर्टिंग करत होती. तर तिला पाहून काश्मीरी तरुणांचा एक गट म्हणजे मोठा गट, त्यात तरुण म्हणता सगळ्याच वयोगटातले पुरुष सामील होते. तिला घेरून तिच्या अंगचटीला येण्याचा प्रयत्न करत तिची हुर्य उडवत होता हा जो गट आहे तो. भारताच्या पंतप्रधानांचा किंवा गृहमंत्र्यांचा दौरा कव्हर करायला आलेल्या नॅशनल चॅनलच्या महिला पत्रकाराशी कसं वर्तन करतात, किंवा हे असं गैरवर्तन करण्याचं कारण काय? तर काश्मीरमध्ये ठासून भरलेला मोदी द्वेष. पाकिस्ताननं पेरलेलं विष हे असं उफाळून येतंय.
पण त्या विपरीत परिस्थितीत चित्रा त्रिपाठीनं ज्या धीरोदात्तपणे या हुलिगन्सना तोंड दिलंय आणि करारा जवाब दिलाय त्यांना, तो या क्लिपमधून तुम्हाला पाहता येईल. इतने लोग मारे गए, बदतमीजी कर रहे हो आप लोग. इतने लोग मारे गए, बदतमीजी कर रहे हो. शर्म नहीं आ रही है? 26 लोग मारे गए हैं, तुम लोग यहाँ नारेबाजी कर रहे हो. शर्म नहीं आ रही है? शर्म आनी चाहिए आप लोगों को. शर्म आनी चाहिए आप लोगों को. गलत बात है, गलत बात है, गलत बात है, बिल्कुल गलत बात है. मैडम आप बोल रहे हैं, हेलो मैडम, हेलो मैडम आप बोल रहे हैं आतंकवादी, आतंकवादियों को पहर कीजिए. मारे गए सर, शर्म है? शर्म है या नहीं है? क्यों नहीं? 26 लोग मारे गए हैं, 26 लोग मारे गए हैं. हद हो गई. मैम मुझे क्यों निकाल रहे हैं? उन्हें हटाइए, मुझे मत हटाइए. मैं अपना काम कर रही हूँ, मैं नहीं हटूंगी, मैं नहीं हटूंगी. मैं अपना काम कर रही हूँ, इन लोगों को हटाइए. 26 लोग मर गए, 26 मर गए. आपको शर्म नहीं है? बदतमीजी कर रहे हो बैठकर यहाँ पर. बदतमीजी नहीं, एकदम बदतमीजी नहीं. मेरे साथ बिल्कुल बदतमीजी नहीं. कोई बदतमीजी नहीं करेगा, कोई बदतमीजी नहीं करेगा. धक्का मुक्की कर रहे हो आप लोग, बैठ टच कर रहे हो आप लोग, बैठ टच कर रहे हो आप लोग, बैठ टच कर रहे हो. मैम हम आप लोगों के साथ हैं, बिल्कुल बर्दाश्त नहीं. मैम हम आप लोगों के साथ हैं, ऐसी बात नहीं है. गलत बात है, नहीं हम आपके गलत साथ बात हैं है. हमेशा. 26 लोग मारे गए, शर्म आनी चाहिए. हम शर्म आनी इसीलिए तो चाहिए, हम सड़क पे आए हुए हैं शर्म ना, आनी चाहिए. इसीलिए हम सड़क पे आए हुए हैं, चाहिए. इसीलिए तो हम सड़क पे आए हुए हैं. हमारे अंदर काफी और मुझे क्यों हटाए जा रहे हैं? मैं नहीं हटूंगी, मैं नहीं हटूंगी. हटाइए इनको, हटाइए इनको. शांत कराइए, शांत कराइए इनको. 26 मर गए हैं, 26 मर गए हैं, 26 मर गए हैं, 35 मर गए हैं, 35 क्यों मर नहीं गए है? हैं. ये बदतमीजी नहीं, ये बदतमीजी नहीं, बिल्कुल बदतमीजी नहीं सर, बदतमीजी नहीं सर. सुनिए जल्दी, आप हमारी धरती को माफी दे. आपके कश्मीर में टूरिस्ट मारे जाते हैं, टूरिस्ट मारे जाते हैं, टूरिस्ट मारे जाते हैं और आप बदतमीजी करते हो, आप बदतमीजी करते हो. मारोगे मुझे, मारोगे मुझे, मारोगे मुझे, मार डालो. मारोगे तो मार डालो, मारोगे तो मार डालो, मारोगे तो मार डालो. किसी के बाप से नहीं डरती, मारोगे मार डालो, किसी के बाप से नहीं डरती. बदतमीजी करोगे आप लोग, काम नहीं करने देंगे. भारत में रहते हैं, पाकिस्तान में रहते हैं, बदतमीजी कर रहे हैं. मैं नहीं जाऊंगी, मैं नहीं जाऊंगी, मैं नहीं जाऊंगी. जो बदतमीजी कर रहे हैं उनको हटाइए आप लोग. मैं नहीं जाऊंगी, मैं नहीं जाऊंगी, मैं नहीं जाऊंगी. जो बदतमीजी कर रहा है उसको हटाइए. मैंने क्या बोला यहाँ पर? बदतमीजी हो रही है मेरे साथ, मैं नहीं जाऊंगी, मैं नहीं जाऊंगी. क्या? अरे बदतमीजी कर रहे हो आप लोग. यहाँ पे मैडम, यहाँ पे मैं किसी ने बदतमीजी की ना कुछ. लड़की के साथ आप लोग गलत तरीके से छू रहे हो, आप लोग गलत तरीके से छू रहे हो. शर्म आनी चाहिए. मित्रो, काश्मीर सुद्धा कुत्र्याच्या शेपटाच्या गुणधर्माचं बनलंय आताच्या. नळीत घाला की आणखी कशात घाला, ते सरळ काही व्हायचं नाही. जसा भारतभर आर्थिक बहिष्काराचा नारा घुमतोय ना आता, नाव विचारून गोळ्या घातल्या तसं नाव विचारून डील करा, तसा तो काश्मीरच्या बाबतीतही व्हायला हवा. खातात हिंदुस्थानचं आणि वाजवतात पाकिस्तानचं. ही थेरं आता बंद व्हायला हवी. जे हिंदुस्थानशी प्रामाणिक तेच आमचे. सबका साथ सबका विकास बस झाला आता. ते घालणार लाथ आणि तुम्ही देणार त्यांनाच साथ. ये ना चालबे बाबू मोशाय, ये ना चालबे. चित्रा त्रिपाठीसारखा रणचंडिकेचा अवतार घ्यायला हवा, तेव्हाच हे आरामखोर सुधारतील. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स करून मला जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतोय, पण पुन्हा भेटूच. काश्मीर हा न संपणारा विषय आहे. आणखी बरंच काही दडलेलं आहे या काश्मीरच्या गर्भामध्ये. हळूहळू तेही बाहेर घेऊन येऊ. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.